नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नोकरी किडा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण इतिहास याविषयी स्पेशल प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही परीक्षेत व येणाऱ्या भरतीस तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील असे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही नक्की हे प्रश्न पाठांतर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भरतीमध्ये 100% फायदा होईल. असे प्रश्न आज आपण पाहणार आहोत, जे भरतीला वारंवार विचारले जातील. तर मित्रांनो, आजचे इतिहास भाग 1 चे प्रश्न आज आजपासून सुरू करणार आहोत. प्रत्येक बुधवारी आपण स्पेशल इतिहास या घटकावर प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला भरतीमध्ये 100% फायदा होईल. तर मित्रांनो, आणखीनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नोकरी किडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आजचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. होनाजी बाळ हे कोण होते? ऑप्शन ए कवी, ऑप्शन बी कथाकार, ऑप्शन सी शाहीर, ऑप्शन डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी शाहीर. प्रश्न क्रमांक 2. बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी स्वामी विवेकानंद, ऑप्शन सी महात्मा फुले, ऑप्शन डी शाहू महाराज. तर बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 3. अल हिलाल हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन ए बॅरिस्टर जिना, ऑप्शन बी लियाकत अली, ऑप्शन सी मौलाना आझाद, ऑप्शन डी महात्मा गांधी. तर अल हिलाल हे वर्तमानपत्र मौलाना आझाद यांनी सुरू केले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी मौलाना आझाद. प्रश्न क्रमांक 4. होम रूलिंगची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए महात्मा फुले, ऑप्शन बी लोकमान्य टिळक, ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी गोपाळ गणेश आगरकर. होम रूलिंगची स्थापना ही लोकमान्य टिळक यांनी केली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 5. छोडो भारत आंदोलनास कोठून सुरुवात झाली? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी मुंबई. छोडो भारत आंदोलनास मुंबई या ठिकाणाहून सुरुवात झाली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मुंबई. प्रश्न क्रमांक 6. 1908 मधील टिळकावरील खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले? ऑप्शन ए चित्तरंजन दास, ऑप्शन बी गणेश वासुदेव जोशी, ऑप्शन सी बॅरिस्टर अली जिना, ऑप्शन डी विदा सावरकर. तर 1908 मधील टिळकावरील खटल्यांमध्ये त्यांचे वकीलपत्र हे बॅरिस्टर अली जिना यांनी घेतले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी बॅरिस्टर अली जिना. प्रश्न क्रमांक 7. असहकार चळवळ कधी सुरू झाली? ऑप्शन ए 1930, ऑप्शन बी 1920, ऑप्शन सी 1922, ऑप्शन डी 1923. तर असहकार चळवळ ही 1920 पासून सुरू झाली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1920. प्रश्न क्रमांक 8. भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन ए 1947, ऑप्शन बी 1948, ऑप्शन सी 1961, ऑप्शन डी 1962. भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट 1961 मध्ये झाला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 1961. तर मित्रांनो, तुम्ही हे नक्की लक्षात ठेवायचं आहे की भारतात सर्वात आधी पोर्तुगीज आले होते आणि सर्वात शेवटी पोर्तुगीजच गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 9. 31 ऑक्टोबर हा कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? ऑप्शन ए एकता दिवस,
ऑप्शन बी न्याय दिवस, ऑप्शन सी बाल दिन, ऑप्शन डी वरील सर्व। तर 31 ऑक्टोंबर हा दिवस एकता दिवस म्हणून ओळखला जातो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए एकता दिवस। प्रश्न क्रमांक 10, दुसरी गोलमेज परिषद कधी भरली? ऑप्शन ए 1930, ऑप्शन बी 1931, ऑप्शन सी 1932, ऑप्शन डी 1933। दुसरी गोलमेज परिषद ही 1931 मध्ये भरली होती। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 1931। प्रश्न क्रमांक 11, जातीय निवडा कधी जाहीर करण्यात आला? ऑप्शन ए 1932, ऑप्शन बी 1933, ऑप्शन सी 1934, ऑप्शन डी 1940। तर जातीय निवडा 1932 मध्ये जाहीर करण्यात आला। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 1932। प्रश्न क्रमांक 12, वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए संत तुकाराम, ऑप्शन बी संत नामदेव, ऑप्शन सी संत ज्ञानेश्वर, ऑप्शन डी संत एकनाथ। तर वारकरी संप्रदायाचा कळस संत तुकाराम यांना म्हटले जाते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए संत तुकाराम महाराज। 13, राष्ट्रसंत ही पदवी कोणत्या संतांसंबंधी आहे? ऑप्शन ए गाडगे महाराज, ऑप्शन बी संत तुकाराम महाराज, ऑप्शन सी तुकडोजी महाराज, ऑप्शन डी गजानन महाराज। तर राष्ट्रसंत ही पदवी गाडगे महाराज यांच्या संबंधी आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए गाडगे महाराज। प्रश्न क्रमांक 14, नेपोलियन ऑफ इंडिया असे कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए समुद्रगुप्त, ऑप्शन बी चंद्रगुप्त, ऑप्शन सी अशोक, ऑप्शन डी यापैकी नाही। तर नेपोलियन ऑफ इंडिया असे समुद्रगुप्त यास म्हटले जाते। तर ऑप्शन ए समुद्रगुप्त। प्रश्न क्रमांक 15, केसर ए हिंद पदवी कोणत्या स्त्रीला देण्यात आली? ऑप्शन ए विजयलक्ष्मी पंडित, ऑप्शन बी सरोजिनी नायडू, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी पंडिता रमाबाई। तर केसर ए हिंद पदवी पंडिता रमाबाई यांना देण्यात आली। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी पंडिता रमाबाई। तर मित्रांनो तुम्हाला जर असे रोज नवनवीन प्रश्न पाहायचे असतील तर मराठी नोकरी किडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।